नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा राज्य पोलीस सेवेतील अधिकारी जे आहेत यांच्या बदली संबंधीचा हा आला आहे। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। राष्ट्रीय पोलीस सेवा अधिकारी यांच्या बदलीबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की राष्ट्रीय पोलीस सेवेतील अधिकारी यांची जी काही बदली आहे त्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आला आहे तो आपण पाहणार आहोत। नेमकी आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता 1726 प्रत क्रमांक 51/1 पोल 1 असा आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक 26/6/2026 म्हणजे की आज आणि आत्ताच आलेला हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे। चला तर जराही वेळ न घालवता आपण याबद्दलची जी काही संपूर्ण अपडेट आहे सर्व आपण आता जाणून घेऊयात। शासन निर्णय पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक 1 यांच्या शिफारसींचा यथायोग्य विचार करून आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951चा 22 याच्या कलम 22 मधील तरतुदीनुसार पुढील तक्त्यातील स्तंभ 2 मधील राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांची स्तंभ 3 मध्ये नमूद यांच्या विद्यमान पदावरून स्तंभ 4 मध्ये निर्दिष्ट पदावर या शासन आदेशाद्वारे बदलीने पदोन्नतीने पदस्थापना करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक 1 यांची जी काही शिफारस होती या शिफारसीचा विचार करून आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम जो काय आहे सन 1951चा कलम 22 मधील तरतुदीनुसार पुढील तक्त्यात जो काही म्हणजे खालील जो काही तक्ता दिला आहे त्यानुसार स्तंभ 2 मध्ये अधिकाऱ्यांचे नाव दिले आहेत, त्यानुसार जे काही स्तंभ 3 मध्ये नमूद केलेले जे काही विद्यमान पदावरून त्यांचे जे काही स्तंभ 4 मध्ये जे काही निर्दिष्ट पद जे काही आहे म्हणजे की बदलीने जी काही पदस्थापना जी काही झालेली आहे ती 4 नंबरच्या तक्त्यामध्ये बदलीने जी काही पदस्थापना झालेली आहे ती त्यामध्ये दर्शवली आहे। आणि मित्रांनो, यामध्ये एकूण 27 अधिकाऱ्यांचे नाव आहे आणि त्यांची बदलीने जी काही पदस्थापना जी काही झालेली आहे ती दिलेली आहे। त्याबद्दलची जी काही सविस्तर PDF आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। तसेच त्यानुसार पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी माननीय केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण न्यायालय यांचे आदेश, निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था इत्यादी लक्षात घेऊन पुढील उचित कारवाई करावी। तसेच हा शासन आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम यांच्या कलम 22 मध्ये निर्दिष्ट सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आलेला आहे। तसेच हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा 20260626 1342 31 44 29 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे हा क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संगणक संकेतांक टाकून डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन अपडेटेड GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।